सांबार वड्याला आपण सुरुवात करूया. सांबार वड्यासाठी ना मी डाळ होती, ही उडदाची डाळ आहे. 3 ते 4 वाटे मी डाळ घेतलेली आहे आणि बघा 3-3.5 तास भिजून अगदी मऊ झालेली आहे. आता ही मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे. तर मधून डाळ काढून घेतलेली आहे, चांगली बारीक वाटून घेतली आहे. घालते आहे चवीपुरतं. मस्त हिला फेटून मिश्रण आपलं फेटून झालेलं आहे. यातला गरम तेल घालून घेऊया. 2-3 चम्मच मी सोडा घालता तेल घालते. तुमच्याकडे तुम्हाला जर सोडा आवडत असेल ना सोडा पण घालू शकता. सोडाने ना जरा जास्ती तेल कमी करते वडे, त्यामुळे मी गरम तेलच घालते आणि ना एकदा चांगलं फेटून घेऊया आणि वडे काढून वडे टाकून घेऊया. टाकते मी छोटे छोटे वडे. आणि त्याचप्रमाणे सांबाराचा कुकर पण कुकरमध्ये मी सगळ्या डाळी स्वच्छ धुवून लावून दिलेले आहे. कुकर झालेला खूप छान वडे ना असे उभलेले आहेत. तसे पण उडदाच्या डाळीचे वडे छान फुगतात आणि मस्त हलके पण होतात. कमी फ्लेमवर एक लालसर तळून घ्यायचे. जेवढे लालसर तळाल ना तेवढे अगदी क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत होतात. गॅसचा वडे ना लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे, कारण मग आपण गॅस मोठा करतो तर ना वरून ते लाल होतात आणि आतून कच्चेच राहतात. वडे तयार. अगदी क्रिस्पी झालेले आहेत ते. तर बघा वरण मी कुकरमध्ये लावलेलं होतं. वरण सांबारासाठी वरण त्याच्यामध्ये मी मिक्स डाळी घेतलेल्या आहे. चण्याची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. ह्यामध्येच मी वांगे 2 वांगे, शिमला मिरची आणि टमाटर, हिरवी मिरची, मेथी, दाणा मेथी, सगळं चिंच सगळं टाकून घेतलेलं आहे. आता ते तापवायला ठेवलेलं आहे. ते बऱ्यापैकी तापलेलं आहे. तापून येतं. सांबाराची फोडणी देऊन घेऊया. तर तळलेलं आहे जिरं, गॅस कमी करून घेऊया. मी लाल मिरची टाकते आहे आणि कसुरी मेथी घालते आहे. हळद यातून घातलेली होती. थोडंसं तिखट घालते आहे. सांबार जास्त तिखट नको, थोडंसं तिखट आणि सांबार करून घालून घेऊया.
सांबार थोडं पातळच हवा, त्यासाठी सांबारात पुरेसं पाणी घालून घेते आहे. थोडासा गुळ आणि त्यात चिंच घातलेली आहे मी, म्हणून मग सांबार मस्त आंबट गोड होता. आंबट गोड चवीचा होता. गुळ घालून घेते आहे. गुळ घालते आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया. सांबाराला हे आली की सांबार घालून घेऊया. एक कोथिंबीर घालून घेऊया. सांबार करत असतानाच आपण 2 ते 3 चमच सांबार सुरुचीचा सांबार मसाला चवीप्रमाणे तुमच्या आवडीने घालून घ्या.